पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 27 मध्ये काळेवाडी येथील तापकीर नगर मध्ये या ठिकाणी बीजेपीच्या उमेदवार आहेत सुनीताताई तापकीर। त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय त्यांची निवडणुकीसाठी तयारी आहे। ताई, काय तयारी केली तुम्ही निवडणुकीसाठी? नमस्कार, मी सुनीता हेमंत तापकीर। मी आता यंदाच्या 2017च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे। माझ्याकडे कौटुंबिक वारसा आहे। माझ्या सासरी माझे सासरे बाबासाहेब तापकीर हे प्राधिकरणाचे माझे अध्यक्ष आहेत आणि परत ते लागोपाठ 2 वेळा निवडून आले। पूर्ण काळेवाडी ही त्यांच्या अंडरखाली म्हणजे त्यांनी याच्यावर काम केलेलं आहे। आता त्यामध्ये एकूण टोटल 3 प्रभाग आहेत आणि 12 नगरसेवक आहेत। आणि माझे मिस्टर हेमंत तापकीर हे श्रमरोजगार मंत्रालयाचे अध्यक्ष होते। माझे वडील हे पण पुणे महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आणि उपमहापौर होते। त्याच्यामुळे मला हा कौटुंबिक वारसा लहानपणापासूनच मिळालेला आहे। माझा भाऊ विनायक निमन हे पण आमदार आहेत पुणे शिवाजीनगर मतदारसंघातनं। एकूण माझी म्हणजे तळमळ ही सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि मी ते निश्चित पूर्ण करील असा मला विश्वास आहे। जनतेने माझ्या एकंदर पूर्वाश्रमीचा संपूर्ण अभ्यास करून यंदा भाजपामध्ये इतकं छान वातावरण आहे, तर मला त्याची काम करण्याची सुवर्ण संधी द्यावी हीच मी विनंती करते। ताई, तुम्हाला म्हणजे मतदारांनी का निवडून द्यावं? तुम्ही तुमच्या घराण्याचा वारसा चालवताय म्हणून की तुम्ही खरं छान उमेदवार आहात म्हणून? राजकीय तर आहेच पाठबळ मला, आणि एकंदर लोकांचे प्रश्न, सामान्य प्रश्न, रस्ता, पाणी, लाईट, कचऱ्याची गाडी। आता स्वतः आमच्याकडे 2 ते 3 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही। परत डास फवारणी नाहीये, पावडर फवारणी नाहीये। ही जी कामं आहेत ना, ते जे माझ्या सासरे ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस स्वतः ते लक्ष घालायचे जातीने एखाद्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या नगरामध्ये ती गाडी गेली नाही किंवा पावडर फवारणी झाली नाही तर स्वतः अधिकाऱ्यांना ते धाडी धरायचे असे। पण आता सध्या कोणीच लक्ष घालत नाहीये। तुम्ही कुणी इव्हन कुठं पण जा। आता मी पाठीमागे श्रीनगरमध्ये अंबिका कॉलनीमध्ये गेले होते, तिथं ड्रेनेजची लाईन आणि पिण्याची पाण्याची लाईन दोन्ही एक कॉमन झाली आहे। लोक अक्षरशः ते पाणी पितात आहे, लोकांना तिथं जुलाब उलट्याचा त्रास आहे। म्हणजे जस्ट आता 2 दिवसापूर्वीचाच हा अनुभव आहे। तसंच आमच्याकडे पण इकडे आता मी करत होते तिथं पण हाच अनुभव आहे की ड्रेनेज आणि पिण्याचं पाणी दोन्ही लाईन एकत्र होऊन लोकांना तो त्रास होतोय। पण लोक ते जातात प्रभागामध्ये नगरसेवकांकडे, पण तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही। मग आता आपण